बीड हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडनं सरेंडर केल्यानंतर कराड असलेल्या पोलीस ठाण्यात म्हणजे कराड जिथे त्याला ठेवलंय त्या पोलीस ठाण्यातच 5 नवीन पलंग मागवण्यात आले। या घटनेमुळे कराडसाठी जेलमध्ये पलंग मागवले का अशी चर्चा सुरू झाली। यावर रोहित पवारांनी सवाल उपस्थित केले। बीड हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्याबाहेर चालला पाहिजे। हा खटला बीडमध्ये चालवू नये अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। तपासाला गती आणि दिशा मिळू द्या, या प्रकरणाला राजकीय वळण मिळू नये अशी आमची इच्छा आहे, अपेक्षा आहे असं राऊत म्हणाले। खासदार संजय राऊतांनंतर अंबादास दानवेंनीही सरपंच हत्या प्रकरणाचा खटला बीड जिल्ह्यात चालवू नका, बीड बाहेर चालवा अशी मागणी केली आहे। कराडच्या अटकेनंतर लुटूपुटूची लढाई सुरू झाली आहे अशी टीका दानवेंनी केली। महाराष्ट्राची बदनामी म्हणजे मुख्यमंत्र्यांची बदनामी झाल्यासारखं आहे। फडणवीसांनी किती जणांना सोडलं, अडकवलं या तपासासाठी SIT हवी असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला। बीडमधील हत्या प्रकरणी वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करावी अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे। नार्को टेस्ट नंतर सगळ्याच गोष्टी समोर येतील असंही ते यावेळी म्हणाले। महायुतीत वाद नको म्हणून तुर्तास भुजबळांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही। भुजबळांना सोबत घेऊन भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला दुखवू इच्छित नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। पक्ष सोडण्याच्या चर्चांवर उबाठाचे माजी आमदार राजन साळवींनी मौन सोडलं। मी नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत, मी नाराज नाही, फक्त पराभवामुळे काहीसा व्यथित झालोय असं स्पष्टीकरण राजन साळवींनी दिलं। राजन साळवींशी माझी चर्चा झाली। राजन साळवी कडवट शिवसैनिक आहेत, आमच्या पक्षात कोणतीही नाराजी नाहीये असं संजय राऊत म्हणाले। शिंदे स्वतः अस्थिर आणि अस्वस्थ आहेत, ते कोणत्या वाटेवर आहेत हे बघा असा टोला राऊतांनी लगावला। खाते वाटप जाहीर झाल्यानंतर महायुतीत पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्यानं नियुक्त्या रखडल्यात। राज्य पातळीवर हा तिढा सुटला नाही तर निर्णय दिल्लीत होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार आहेत, मात्र बावनकुळेंच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री करणार आहेत असं वक्तव्य मंत्री नितीन गडकरींनी केलं। मात्र अद्याप याची घोषणा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ परदेश दौऱ्यावर गेले होते। आज भुजबळ नाशकात परतणार आहेत। मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले भुजबळ नक्की काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची तातडीनं बैठक बोलावली। जलसंपदा विभागाच्या कामांना गती देण्याचे गिरीश महाजन यांनी निर्देश दिले। नितेश राणेंनी राहुल गांधींसह प्रियंका गांधींवर टीका करताना केरळ राज्याची तुलना पाकिस्तानशी केली आहे।
या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दक्षिण मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीट रोड कंत्राटाची चौकशी करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली आहे. अंदाजित खर्चापेक्षा 75 कोटी अधिक दरानं कंत्राट दिल्यानंतरही काम सुरू झालं नसल्यामुळे संशय निर्माण झाल्याचं नार्वेकरांनी म्हटलंय. विशाळगडावर तब्बल 5 महिन्यांनंतरही संचारबंदी लागू आहे. त्यामुळे कोणत्याही पर्यटकाला विशाळगडाला भेट देता येत नाहीये. त्यामुळे ही संचारबंदी उठवावी, उरुसाला परवानगी द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. बातमी कल्याणमधून. कल्याण हत्याकांडातील आरोपी विशाळ गवळी आणि त्याची पत्नी यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अजून 2 दिवस त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणमधील 13 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी कल्याण न्यायालयाच्या बाहेर नागरिकांनी मानवी साखळी करत आंदोलन केलं. मुलीच्या हत्यारांना तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात येते. यावलमध्ये भाजपच्या वतीनं सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आलं. यासाठी आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिरात 2 आठवड्यांमध्ये तब्बल 15 लाख भाविकांनी स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. लाखो भाविकांनी अक्कलकोटची पावन धरती गजबजून गेलेली आहे. सोलापुरात पोलिसांनी बनावट सोनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. 2 दुचाकींसह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्यासह 2 लाख जप्तही केलेले आहेत. जळगावच्या पाळधी या गावात झालेल्या दंगलीनंतर दोन्ही गटानं दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही गटातील सुमारे 30 ते 35 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान पोलिसांनी एका गटातील 7 जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पाळधीमध्ये झालेल्या लूटमार आणि जाळपोळ करणाऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. त्याचसह नुकसानग्रस्त व्यक्तींना प्रत्येकी 25 लाख नुकसान भरपाई देण्याची मागणी एकता संघटनेनं केली आहे. गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे गायब झालेल्या थंडीची पुन्हा एकदा मालेगाव आणि मनमाडसह नाशिक जिल्ह्यात आगमन झालं. मालेगावचा पारा 12 अंशांवर गेलाय. सर्वत्र थंडीची लाट आहे. हिंगोली जिल्ह्यातील ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे शेती पिकांना फटका बसलाय. औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा इथं कलिंगडाचंही नुकसान झालंय. जवळपास 2.5 एकर शेतातील कलिंगडाचा वेल सुकून गेला. बीड जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे हरभरा पीक धोक्यात आलंय. उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तुळजापुरातील मंदिर संस्थांच्या विकास कामांची जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासेंकडून पाहणी करण्यात आली. भाविकांची गर्दी पाहता मंदिर संस्थांमधील कामं रात्री देखील सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून गेल्या 4 दिवसांपासून गायब झालेला वाघ अखेर चारे गावात आढळून आला. या वाघानं एका गायीची शिकार केली आहे. ही घटना वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आयोजित केलेल्या आमदार केसरी पर्व बैलगाडा शर्यतीतील मावळच्या बैल जोडीनं प्रथम क्रमांक पटकावला. या शर्यतीत जुगलबंदी लावण्यात आली होती. ही जुगलबंदी पाहण्याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मनमाड नांदगावसह नाशिक जिल्ह्यातील शेकडो लाभार्थी गाय गोठा योजनेपासून वंचित आहेत. गेल्या 2 वर्षांपासून निधी रखडलाय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. पालकमंत्री निवड न झाल्यानं सोलापूर जिल्ह्यातील शेतीला पाणी सोडण्याचा निर्णय लटकलेला आहे. पालकमंत्री नसल्यानं कालवा सल्लागार समितीची बैठक झालेली नाहीये आणि त्यामुळे अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याकरता अडचणी येत आहेत.
जालन्यात जनावरं कोंबून देणारा आयशर ट्रक पोलिसांनी पकडला. आयशर ट्रक पोलिसांनी अडवला, तपासणी केली. त्यात 16 बैल कोंबून भरले होते. या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केलाय. सगळ्या गोवंशांची सुटका केली आहे. अमरावती जिल्ह्यातील 669 ग्रामपंचायतींमध्ये 4996 कामं सुरू आहेत. त्यामुळे जवळपास 84,000 मजुरांच्या हाताला कामं मिळत आहेत. त्यामुळे अमरावती जिल्हा राज्यात रोजगारासाठी तिसऱ्या स्थानी आहे. काही दिवसांपूर्वी चिपळूण नगरपालिकेनं दर महिन्याच्या 1 तारखेला आपण कामाच्या ठिकाणी जाताना सायकल चालवावी किंवा काहींनी चालत जावं असं आवाहन केलं होतं आणि नगरपालिकेच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. नववर्षाचं औचित्य साधत तुळजाभवानी मंदिर संस्थेनं मोठा निर्णय घेतला. मंगळवार, शुक्रवार, रविवारी मंदिर रात्री 1 वाजताच दर्शनाकरता खुलं होणार आहे. तर पौर्णिमेला सुद्धा पहाटेच मंदिर उघडेल अशी माहिती आहे. भोर तालुक्यातील आपटी गावात शिवमंदिर उभारण्यात आलं. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच शिवमंदिरावर कळस उभारला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं कलशारोहण मोठ्या उत्साहात संपन्न झालं. छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्याचा मास्टरमाइंड हर्ष कुमारच आहे की अजून कोणी, याबाबत पोलिसांना संशय आहे. शासकीय अधिकारी असताना बँकेचा ID पासवर्ड कंत्राटी कामगाराकडे कसा गेला आणि तो पासवर्ड कुणी दिला असा सवाल पोलिसांकडून केला जातो. अकोला महापालिकेने स्वाती इंडस्ट्रीजला दिलेलं कंत्राट रद्द केल्यानंतर महापालिका परिसरात ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात आला. महापालिका आवारात फटाके फोडून आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करून लाडू वाटप करत आनंद साजरा करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरच्या शाळेत धुडगूस घालणारा रेडा मनपाला अजूनही सापडलेला नाही. मनपाकडून स्मार्ट सिटीच्या CCTVच्या आधारे रेड्याचा शोध सुरू आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत. नव्यानं तयार केलेल्या याद्यांची मुदत संपल्यामुळे नव्यानं मतदार याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले. वीज बिल वसुली करता छत्रपती संभाजीनगरात थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणनं सुरू केली आहे. दुसऱ्या दिवशी तब्बल 850 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला, तर 2 दिवसांमध्ये तब्बल 1590 ग्राहकांची वीज कापण्यात आली. नवी मुंबईतील उल्वे इथल्या एका हॉटेलला भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. काही कर्मचारी हॉटेलमध्ये अडकले होते, मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचे प्राण वाचवले. कराड तालुक्यातील विंग इथं पत्नी जास्त बोलते, बडबड करते म्हणून नवऱ्यानं गळा दाबून तिची हत्या केली. हत्येतील आरोपीला कराड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तपास अधिक सुरू आहे. किरकोळ कारणावरून वाद झाला. एका गावगुंडानं नशेच्या अवस्थेत एका तरुणाची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित गुन्हेगाराला ताब्यात घेतलेला आहे. नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून मुदखेड इथल्या रुग्णालयात इंटर्नशिपसाठी पाठवण्यात आलेल्या एका डॉक्टरचा अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणी हळहळ व्यक्त करत महाविद्यालयानं वाहतूक आणि राहण्याची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी करण्यात येते. सरत्या वर्षाला निरोप देताना नियमांना धाब्यावर बसवून वाहन चालवणाऱ्या बेशिस्त चालकांवर वर्धा पोलिसांनी कारवाई केली आहे. वर्ध्यात 216 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांची संख्या त्यामुळे वाढली आहे. धाराशिवमध्ये बाईक हळू चालव असं सांगितल्यानं 2 गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एका तरुणावर चाकूनं हल्ला करण्यात आला. उमरगा तालुक्यातील येनेगूर इथे ही घटना घडली आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.